हा आहे अण्णाराव इसूरे। याच इसूरेच्या भूलथापांना बळी पडून अनेक सुशिक्षित युवक आणि विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय झालंय। केंद्र सरकारमार्फत 100% अनुदान तत्वावर राज्यभर कृषी विद्यालय वाटप करण्यात येणार असल्याची जाहिरात सोलापूरच्या बहुउद्देशीय संस्थेचा अध्यक्ष अण्णाराव इसूरेने केली। त्यानंतर अनेक शिक्षण सम्राट आणि उच्च शिक्षित युवकांनी त्याच्याशी संपर्क साधला। त्याच्या भूलथापांना बळी पडून कुठलीही शहानिशा न करता कृषी विद्यालय सुरू केलं। त्यासाठी या संस्था चालकांनी इसूरेला 20 लाखापासून ते 1 कोटी रुपये अनामत दिले। 100% अनुदान, शिष्यवृत्ती अशा गोष्टींचं आमिष दाखवल्यानं अनेकांनी कर्ज काढत कोट्यवधी खर्च करून विद्यालय स्थापन केली। इमारती बांधल्या, स्टाफही भरला। केंद्र सरकार संचालित विद्यालयात नोकरी मिळत असल्यानं अनेक सुशिक्षित युवकांनी लाखो रुपये देऊन नोकऱ्या मिळवल्या। इसूरेनं 2009 पासून 60 ते 70 विद्यालये वाटप केलीत। मात्र गेल्या 6 वर्षात एकाही विद्यालयाला अनुदान मिळालंच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हे सारं बनावट असल्याची शंका बुलढाण्यात साखळी इथल्या मागासवर्गीय खुले कृषी विद्यालयाचे संचालक तथा प्राचार्य आशिष डोक यांना आली। त्यांनी या संदर्भात शिक्षण मंत्री तावडे आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला। मात्र या विद्यालयांच्या वैधतेबाबत त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचा आरोप डोक यांनी केलाय। विनोद तावडे साहेब व कृषी मंत्री श्री एकनाथराव खडसे यांना फाईल दिली, गोपनीय अहवाल दिले। कर्मचारी वर्ग आम्ही घेऊन गेलेलो होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 7-8 दिवसात तुम्हाला मी समिती करून आम्ही हे बघतो, पण अद्यापही काही चौकशी झालेली नाही। अण्णाराव इसूरे हा 10वी पास। जून 2015 मध्ये बोगस विद्यालय वाटप प्रकरणी जेलची हवा खाल्ली आहे। राज्यात आणि राज्याबाहेर बोगस कृषी विद्यालय स्थापन करून कोट्यवधींची माया जमवली आहे। राजमुद्रेचा वापर करून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बनावट शिफारस पत्र बनवल्याचा आरोपही इसूरेवर आहे। त्यानं अनेक शिक्षण सम्राटांना ठगवलंय। तो बोलतो त्यावेळी एखादा शिक्षण तज्ञ बोलत असल्याचं भासतं। अण्णा इसूरेने राज्यभर वाटप केलेली 60 ते 70 विद्यालये बोगस असल्याचं समोर आलंय। त्यामुळे लाखो रुपये खर्च करून तिथं विविध पदावर काम करणाऱ्या युवकांना पगारच मिळालेला नाही, तर हजारोंनी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदव्याच बोगस निघाल्यात। 1 वर्षापासून इथे कार्यरत असून सुद्धा आज पावेतो माझे पगार व वेतन झालेले नाही आहे। करिता माझ्यासारखेच असेच 2 ते 2.5 हजार कर्मचारी बाकी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व आहेत आणि सर्वांचेच पगार न झाल्यामुळे सर्वांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आता येऊन ठेपली आहे। प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून तिथं कार्यरत होतो। गेले मला 3 वर्ष झाले तिथं कार्यरत आहे आणि त्यांनी मला 6 लाखचं हे सांगितलं। त्यांनी सुरुवातीला जागेचं किंमत सांगितली आणि ते प्रयोगशाळा ह्या जागेची एवढी किंमत आहे, काम तेवढं दिलं। मी तुम्हाला वाटलं तर टोकन दिलं, त्याला टोकन देऊन कामाला आलं, पण त्यांनी म्हणले की कायम होतं म्हणलं, 6 महिने ते वर्षभर कायम होतं म्हणलं, पण काय अजून तर काय झालं नाही। या सगळ्या प्रकाराबाबत इसूरेची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही सोलापूर गाठलं। मात्र तिथं त्याचा मुलगा आणि बहिणीनं झी24 तासच्या टीमला धमकावण्याचा प्रयत्न केला। घरचं फोटो काढू शकत नाही तो, काढत नाही। काय बोलतो? हात बीत लावू नको। लांब थांब, लांब 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 अजून टच केलं नाही मी। लांब थांब, फोटो न काढू, विचार काढू शकत नाही तो। मागासवर्गीय कृषी खुले विद्यालय काढून जवळपास 1500 विद्यार्थी आणि जवळपास अनेक शिक्षकांना फसवलेला अण्णाराव इसूरे हा सोलापूरचा आहे। आज आपण त्यांच्या घराजवळ गेलो, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही। पण ते आपण जर पाहिलं तर त्यांचं एक सोलापुरात तिथे ऑफिस आहे। हे ऑफिस सध्या कुलूप लावलेलं ऑफिस आहे आणि ह्या ऑफिस किंवा त्यांचे संपर्क साधण्याचा जेव्हा घराजवळ आलो आम्ही, तेव्हा त्यांच्या मुलांनी आणि मुलींनी दोघांनी विरोध केला। तरी पण आम्ही त्यांच्याकडून हा अण्णाराव इसूरेंचा नंबर घेतला, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते दोन्ही फोन हे खोटे निघाले। त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आणि आता आपण पोलीस बंदोबस्तामध्ये ह्या इसूरेंच्या ऑफिस समोरून बोलतो आहोत। तिकडे जळगाव पोलिसातही इसूरे विरोधात गुन्हा दाखल आहे। इसूरेला 90 दिवस अटकही होती। सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आपल्या लक्षात आलं की असं कुठलंही महाविद्यालय कायदेशीर नाही आहे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, आपण सुरुवातीला अगदी एप्रिलमध्येच या गुन्ह्यावर आपण लक्ष केंद्रित केलं होतं। त्यामध्ये मुख्य आरोपीला अटक पण करण्यात आलेली होती। आरोपीला जवळजवळ तो 90 दिवस जेलमध्ये पण होता। त्या गुन्ह्यामध्ये आता आम्ही दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे। गेल्या 5 ते 6 वर्षापासून इसूरेकडून राज्यात खुलेआम बोगस कृषी विद्यालयांचा सुळसुळाट सुरू आहे। स्वतः संस्था चालकानं शिक्षण मंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे याबाबत दाद मागितली आहे, तरी इसूरेवर कुठलीच कारवाई का करण्यात आली नाही?
इसुरेवर कुणाचा वरदहस्त आहे असे सवाल निर्माण होत आहेत. जळगावहून विकास भदाने, सोलापूरहून संजय पवारसह संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.